नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। श्री रामनवमी शोभायात्रा महानगराचा समृद्ध व सांस्कृतिक वारसा। अयोध्येतील श्री राम जन्मभूमी जागरणाकरिता वर्ष 1986 ला संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्री रामनवमी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या। त्याच अनुसरून राजराजेश्वर महाराजांच्या अकोला महानगरीत सुद्धा शोभायात्रा सुरू करण्यात आली होती। विश्व हिंदू परिषदेच्या संकल्पनेने व आमदार स्वर्गीय श्री गोवर्धन शर्मा यांच्या प्रयत्नाने या शोभायात्रेला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करून दिले व ही शोभायात्रा संपूर्ण विदर्भातील नागपूरनंतर सर्वात मोठी शोभायात्रा म्हणून प्रसिद्ध झाली। सर्व समाजाला सोबत घेऊन श्रीरामजी सारखे समरसतेचा संदेश या शोभायात्रेद्वारे स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांनी प्रस्थापित केला। यंदाची शोभायात्रा 6 एप्रिल रोजी साजरी होणार असून हा समृद्ध सांस्कृतिक वारसा असल्याची माहिती स्थानीय अग्रसेन भवन येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली। पत्रकार परिषदेत या शोभायात्रेची संपूर्ण माहिती देण्यात आली। यंदाच्या शोभायात्रेत तब्बल 51 विविध देखावे सादर केले जाणार आहेत। दिनांक 3 एप्रिल रोजी महानगर शोभायात्रा समितीद्वारे सिटी कोतवाली चौकात भगवान श्रीकृष्ण व कालिया मर्दन नागाचे भव्य चलचित्र देखावा सादर करण्यात येणार आहे। या देखाव्याचे आयोजक गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड असून कपडा बाजार चौक येथे सुद्धा धार्मिक देखावा झाकी साकारण्यात येणार आहे। शोभायात्रेचे स्वरूप संपूर्णतः धार्मिक व पारंपरिक पद्धतीचे असून शोभायात्रेमध्ये धर्मध्वजासह 11 घोडेस्वार सहभागी होणार आहे। यात बाल शिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराज व अन्य महापुरुषांचे घोड्यांवर झाकी सादर करण्यात येणार आहे। तसेच श्रीराम पादुकासह विश्व हिंदू परिषदेचा मानाचा श्रीराम दरबार राहणार आहे। धार्मिक तत्वावर 51 विविध धार्मिक झाक्यांसह 50 महिला दिंडी मंडळ, 10 पुरुष वारकरी संप्रदायक दिंडी मंडळ, ढोल पथक इत्यादींचा समावेश आहे। सर्व झाकी धार्मिक स्वरूपाच्या असून सर्व संप्रदायाच्या राहणार आहेत। रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी आयोजित श्री रामनवमी शोभायात्रा दुपारी 4 वाजता आराध्य दैवत राजेश्वर मंदिरात पादुका पूजन करून शोभायात्रेची सुरुवात होणार आहे। शहरातील अनेक मान्यवर, राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिक यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी रामनवमी निमित्त अयोध्येत 1 लाख लाडू पाठविणार असणारे अभ्यंकर मसालेचे संचालक गण यांचा सत्कार करण्यात आला। या संदर्भात त्यांनी श्री राम जन्मभूमी ट्रस्ट यांच्याशी पत्रव्यवहार करून लाडूच्या वितरणाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी 6 एप्रिल म्हणजेच रामनवमीच्या दिवशी लाडूच्या प्रसादाचा भोग दाखवून यांच्या हस्ते वितरण सुरू होईल असे सांगण्यात आले। महानगरातील या शोभायात्रेमध्ये सर्व महिला पुरुषांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा यांच्यासह श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेंद्र उर्फ बंटी कागलीवाल, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रकाश लोढिया, समितीचे कोषाध्यक्ष राहुल राठी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री गणेश काळकर, बजरंग दल प्रांत सहसंयोजक सूरज भगेवार यांनी केले आहे। यावेळी समितीचे माजी अध्यक्ष विलास अनासने, रामप्रकाश मिश्रा, डॉक्टर अभय जैन, शैलेश खरोटे, प्रकाश घोगलिया, विभाग संयोजक हरिओम पांडे, विभाग मंत्री संजय दुबे, विहिपचे जिल्हा मंत्री निलेश पाठक, बाळकृष्ण बिडवई, कोषाध्यक्ष अमर कुकरेजा, उपाध्यक्ष राजू मंजुळकर, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, सिद्धार्थ शर्मा, नवीन गुप्ता, मनीष बाछुका, संदीप निकम, संदीप वानी, रोशन जैन, विजय डहाके, प्रताप विरवानी, आकाश ठाकरे, नितीन जोशी, अरुण शर्मा, डॉक्टर प्रिय शर्मा, संतोष बुर्डे, निलेश नागोसे, मनोज कस्तुरकर, संतोष पांडे, विकी ठाकूर, सुनील कोराडिया, श्रीमती गंगादेवी शर्मा, सौ अर्चना शर्मा, कल्पना कागलीवाल, मीना कागलीवाल, पुष्पा वानखडे, आरती शर्मा, ज्योती टोपरे, मनीषा भुसारी, रेखा नालट, सारिका देशमुख, चित्रा बापट, छाया थोडस, चंदा ठाकूर, कल्पना अडसुले, सुमनताई गावंडे, मालती रणपिसे, सुरेखा नाबापुरे, आरती शर्मा, संतोष शर्मा, आरती घोगलिया, अलका देशमुख, वसुधा बिडवई आदींनी केले। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।